कोण विचारत आहे? प्रश्न लिहिलेले आहेत ना? प्रश्न आहे तुमच्याकडे, मला विचारा ना. ये समोर ये. हा, या मंदिराविषयी विशेष माहिती. या नरखेडच्या या ठिकाणी हे जे तीर्थक्षेत्र आहे याला ऋषीश्वर देवस्थान, ऋषीश्वर तलाव असं म्हटलं जाते. आपण पाहतो की हे मंदिर जे या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये दिसते, हे काही वर्ष आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. हे ऋषीश्वर महाराजांचं या ठिकाणी समाधीस्थळ आहे, त्यांची या ठिकाणी मूर्ती आहे. आपण पाहतो की 11व्या शतकामध्ये 12व्या शतकामध्ये या ठिकाणी ऋषीश्वरांचं या ठिकाणी वास्तव्य होतं. आणि त्याही आधीपासून जे नाथ संप्रदायाचे लोक होते, नागा संप्रदायाचे लोक होते, ते या ठिकाणी या तलावामध्ये या ठिकाणी आंघोळ करायचे. पहिली गोष्ट म्हणजे हा तलाव नाही आहे, लक्षात घ्या, हे कुंड आहे. ज्या ठिकाणी मनुष्य आणि जनावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात त्याला तलाव म्हणतात. परंतु ज्या ठिकाणी तलावाच्या त्या जलाशयाच्या मध्ये विहीर असते आणि त्या विहिरीचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वामुळे त्या ठिकाणी त्याला कुंड म्हटलं जाते. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक तलावामध्ये पाणी असते, परंतु या तलावात जे असलेलं पाणी आहे हे मनशुद्धीकरण करण्याचं एक साधन असते. त्याचं कारण असं आहे की दर ऋषी पंचमीला या ठिकाणी शेकडो महिला मंडळी या ठिकाणी येतात आणि पूजा अर्चा करतात, स्नान करतात. ते ह्या अर्थाने करतात की या ठिकाणी आपल्या मनामधील, आपल्या वर्तनामधील जे वाईट विचार आहेत ते निघून जावे. आणि शंकराचार्यांचा जो उपदेश होता की प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीरामधले असणारे जे दुर्गुण आहे, जे विचारामधले असलेले दुर्गुण आहे ते अशा ठिकाणी तुम्ही सोडा ज्या ठिकाणाला कुंड म्हटल्या जाते. आणि हे त्या काळचा कुंड आहे ज्याला आज तलाव म्हटलं जाते. मंदिराविषयी नाही, हे दोन्ही वेगळे होते. या ठिकाणी जे नागासाधू यायचे, या ठिकाणी जे नाथ संप्रदायाचे लोक यायचे, ते म्हणजे ऋषीश्वर महाराजांच्या सानिध्यातले होते. ते इथेच राहायचे. ज्यावेळेस या ठिकाणी वाघांचा वावर होता, म्हणजे गाव नसल्यासारखं होतं त्यावेळेस. आणि आद्यकवी मुकुंद राज्य होते हे शंकराचार्यांचे अनुयायी होते. शंकराचार्यांचे अनुयायी म्हणजेच हे ना संप्रदायातले होते, ना हे नागा संप्रदायातले होते. शंकराचार्य हे जे होते हे सनातन जो धर्म आहे, ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो, तर त्या काळामध्ये सर्व लोक जे होते भारतामधले, या हिंदुस्थानामधले सगळे लोक कसे होते? सनातनी होते. आणि त्यावेळेस ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी आल्या, समस्या आल्या, त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि धर्माला मोठं करण्याच्या दृष्टिकोनातून शंकराचार्यांनी संपूर्ण देशामध्ये वेगवेगळे प्रतिनिधी नियुक्त केले होते, लक्षात. आणि शंकराचार्यांनी जो ग्रंथ लिहिले, शंकराचार्यांनी जे विचार मांडले, त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी अशा विविध प्रकारचे जे ऋषी होते, विविध प्रकारचे जे अभ्यास करणारे लोक होते, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपण आधीचे पाहतो त्यामध्ये तुम्ही पहा की आता तुकडोजी महाराज आहे. तुकडोजी महाराजांनी कशावर ग्रंथ लिहिला? त्यांनी ग्रामगीता लिहिली. पण ग्रामगीता कशावर आधारित आहे? ज्ञानेश्वरीवर आहे. ज्ञानेश्वरी कशावर आधारित आहे? ती गीतेवर आधारित आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय, ती त्याची काय लिंक आहे, बरोबर आहे. आपण इकडे पाहतो की यशवंत बाबा आहे, यशवंत बाबांनी सुद्धा पोथी लिहिली. गजानन महाराजांची सुद्धा पोथी आहे, शिर्डीच्या साईबाबांची सुद्धा पोथी आहे, बरोबर आहे. आपण एवढंच नाही, कैकाडे महाराजांच्या दृष्टिकोनातून पाहतो. असे वेगवेगळे जे लोक आहेत समाजातले, जे धार्मिक लोक आहेत त्या काळाचे, या सगळ्या लोकांनी काय केलं? आपापले ग्रंथ लिहिले. गुलाबराव महाराज होते ज्यांना ज्ञानचक्षू म्हणायचे, आणि नुसते ज्ञानचक्षू नाही तर ज्यांना ज्ञानेश्वरी कन्या म्हणायचे, म्हणजे डोळ्यांनी आंधळे होते. पण 17 भाषेमध्ये 30-36 ग्रंथ लिहिले. ज्योतिषशास्त्राचा प्रगाढ अभ्यास होता त्यांना, मूळचे मादांचे. आणि अशा संतांनी जे त्यावेळी जे विचार मांडले ते अतिशय महत्त्वाचे. आणि एवढंच नाही तर जे गुलाबराव महाराज होते, ते गुलाबराव महाराज हे आंधळे जरी असले तरी आज जे तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती पाहिली असेल ना, तुम्ही फोटो पाहिले असेल ना, जे अशी बसलेल्या ध्यानस्थ पाहिली ना, की त्या मूर्तीचं जे निर्माता आहे ते कोण आहे? गुलाबराव महाराज आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कसे दिसायचे लोकांना माहित नव्हतं, पण ज्ञानेश्वर महाराज कसे दिसतात हे त्यांना अंतर्ध्यानातून कळायचं. आणि त्यांनी त्यावेळी दर्यापूर आणि मुंबईचे 2 चित्रकार बोलवले आणि दोन्ही चित्रकारांना सांगितलं की फक्त तुम्हाला अंतर्ध्यानी व्हायचं आहे. मी तुम्हाला सांगणार नाही की महाराज कसे दिसतात, पण तुमच्या चित्रातून आपोआप येऊन ते. विशेष म्हणजे पहा, चमत्कार पहा, दोन्ही चित्रकारांना माहीत नव्हतं की चित्र काय काढायचं आहे. दोन्ही चित्रकारांच्या चित्रामध्ये हुबेहूब तसेचे तसेच ज्ञानेश्वर महाराज बसले. आणि आज ज्ञानेश्वर महाराज
मंदिराची स्थापना कधी झाली आणि याची विशेषता काय आहे? हां, अतिशय चांगला प्रश्न आहे की या मंदिराची स्थापना केव्हा झाली आणि या परिसराचं वैशिष्ट्य काय आहे. सर्वांना एक सांगू इच्छितो की या परिसरामध्ये या ज्या मंदिराची स्थापना झालेली आहे, आता हे गायत्री मंदिर आहे इकडे मागे आपण पाहतो, इकडे समोर शंकराचं मंदिर आहे, इकडे ऋषीश्वरांचं मंदिर आहे, तिकडे समोर विश्वकर्माचं मंदिर आहे, त्या बाजूला हनुमानजीचं मंदिर आहे आणि अनेक ठिकाणी छोट्या छोट्या मूर्त्या या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मराठीचे आद्य कवी संत मुकुंदराज जे होते, आद्यकवी मुकुंदराज या ठिकाणी वास्तव्याला होते. त्याचं मूळ गाव जे आहे ते बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आहे. ते या ठिकाणी बरेच वर्ष वास्तव्याला राहिले. ज्यावेळेस नरखेड गाव हे फक्त 5% असतील किंवा 2% असतील किंवा नसतीलही, त्यावेळेस या ठिकाणी आद्य कवी मराठीचा जो पहिला ग्रंथ लिहिला विवेक सिंधू नावाचा, तो ग्रंथ लिहिण्याची सुरुवात या ठिकाणून झालेली आहे हे महत्त्वाचं. आणि हा जो ग्रंथ आहे त्यांनी 1110 मध्ये लिहिला. म्हणजे त्यांचा जो कार्यकाळ होता हा केव्हाचा होता, 12व्या शतकातला होता. आणि त्यांनी हा ग्रंथ लिहिण्याची सुरुवात या ठिकाणून केली आणि त्यांना या ठिकाणी होऊ शकते काही अनुकूल वातावरण मिळालं नसेल किंवा प्रतिकूल वातावरण या ठिकाणी निर्माण झालं असेल, ते या ठिकाणून जाऊन अंभोरा येथे गेले, ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. अंभोरा म्हणजे भंडारा वेलतूर जो भाग आहे त्या परिसरामध्ये वैनगंगा नदी आहे आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगम निर्माण झालेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी या विवेक सिंधू नावाच्या ग्रंथाचं काय केलं, लिखाण केलं. परंतु ते लिखाण पूर्ण झालं नाही. त्यांना असं वाटलं की ह्या लिखाण जे आहे पूर्ण का झालं नाही, तर कुठेतरी त्यांना जी प्रेरणा होती ही प्रेरणा शंकराचार्यांची होती. आणि शंकराचार्यांनी वेगवेगळ्या धर्माच्या संदर्भाने म्हणजे धर्माच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी विवेचन मांडले होते. ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ते अंबाजोगाईला गेले, ज्यांचं त्या ठिकाणी त्यांचं जन्मस्थान होतं आणि त्यांचा मृत्यूसुद्धा त्या ठिकाणी झाला. आणि त्या ठिकाणी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला त्यावेळेस. हे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे 12व्या शतकात. आणि विशेष म्हणजे आद्यकवी मुकुंदराज जे होते हे ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी 75 वर्षाआधी त्यांची समाधी झालेली होती त्यावेळेस. आणि म्हणून या जागेचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. आणि अजून एक महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की हा जो तलाव आहे, ज्याला आज तलाव म्हटलं जाते, हा त्या काळी कुंड होता. कारण या ठिकाणी लोक आंघोळला यायचे, पूजापाठ करायचे. या तलावाच्या मध्य भागामध्ये विहीर होती आणि विहीर ही फक्त कुंडामध्ये असते. आणि एक त्याचं महत्त्व आहे की हा जो तलाव आहे पूर्ण बनलेला हा हेमाडपंथी आहे. देवराज्यात जे त्यावेळेस होते त्यावेळेस मराठीची लिपी जी आहे, देवनागरी लिपी जी आहे, ज्यावेळेस उदयास आली त्यावेळेचा हा कार्यकाळ आहे. आणि त्यावेळेस या ठिकाणचा जो तलाव आहे हा हेमाडपंथी पद्धतीने बनवला होता. हेमाडपंथी पद्धतीमध्ये तुम्ही जुने मंदिरं पाहिले असतील, यादवकालीन जे मंदिरं आहेत, ज्या मंदिरामध्ये दगडाच्या मोठमोठे दगड लागलेले आहेत आणि दगडाच्या जसं लेण्या आहेत आहे की नाही, किंवा आपण पाहतो की कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे काळ्या दगडाचं बनलेलं, हे हेमाडपंथी आहे सगळं. आणि ते त्या काळामधलं या ठिकाणी आहे. आणि या तलावाचा जो दगड होता खालचा तो खूप लांब, मोठा 8-8, 10-10 फूट लांब असा काळा गोटा होता, जो या परिसरात कुठेच पाहायला मिळत नाही. तो गोटा या ठिकाणी होता. आणि खाली जवळपास 10 ते 15 फुटापर्यंत याची या कुंडाची जी आहे ती खोली होती. आणि सेंटरमध्ये मध्यभागी विहीर होती. ती विहीर नरखेड प्रशासनाने काय केलं, ती बुजून टाकली, परंतु त्याचं महत्त्व लक्षात घेतलं नाही. अजून काही प्रश्न? हा, ऋषीश्वर मंदिराविषयी अनुभव. या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत आल्हाददायक वाटते, रमणीय वाटते, इथे शांत वाटते. तर कारण त्या ठिकाणी या परिसरामध्ये गुरुदेवांची, ऋषीश्वर महाराजांची या ठिकाणी काय प्रेरणा आहे, त्यांची विचार आहे. या ठिकाणी एक धार्मिक शक्ती आहे, एक अधिष्ठान आहे. आणि विशेष म्हणजे आपण पाहतो की या ठिकाणी असणारे जे 5 देवतांची या ठिकाणी ज्या मूर्त्या आहेत, मंदिरं आहेत, त्यामुळे आल्हाददायक वातावरण वाटते, मनाला शांती वाटते. आणि आपण पाप पुण्यापासून, सुखदुःखापासून विरक्त आहोत. आपल्याला कुठलंही दुःख नाही आहे, कुठलाही आनंद नाही आहे. आपण कशामध्ये आहोत, परमेश्वराच्या चित्तामध्ये विलीन झालो आहे, अशा प्रकारची अनुभूती या ठिकाणी येत असते. आणि अतिशय मन शांत करण्यासाठी येतात. इथे बरेच लोक बसतात, संध्याकाळच्या वृद्ध लोक बसतात या ठिकाणी येऊन, काही लोक पूजापाठ करतात, इथे बरेच वेळ बसतात. आज आपण पोहोचलो की या ठिकाणी गायत्री मंदिरामध्ये किती शांत वातावरण आहे, बरोबर आहे. पण टाचणी जरी पडली तरी आवाज येईल अशा पद्धतीची या ठिकाणी शांतता आहे. आणि म्हणून इथचा जो अनुभव आहे
लोकांचा चांगला आहे. फक्त या मंदिराला डेव्हलप करणं, विकसित करणं हे सुद्धा महत्त्वाचं काम आहे. म्हणजे अनुभव जो आहे तो अजून दुर्गणित होऊ शकते, चांगला होऊ शकते असं मला वाटतं. म्हणजे ऋषी जे होते त्यांच्या इथे जास्तीत जास्त साधना घडून आल्यामुळे प्रसन्न वातावरण. प्रसन्न वातावरण. आणि या ठिकाणी 2 संप्रदायाचं या ठिकाणी वातावरण होतं. या ठिकाणी जसं शंकराचार्य जे होते, शंकराचार्य हे सनातन धर्म अवलंबित होते. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी नाथ संप्रदाय जो होता आणि नागा संप्रदाय, दोन्ही नाथ संप्रदाय म्हणजे कोणा संप्रदाय होता? ज्ञानेश्वर महाराजांचा. ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचे वडील हे मूळचे नाथ संप्रदायाचे होते आणि नामदेव महाराजांच्या काळापासून मग वारकरी संप्रदाय सुरू झाला. अलग लक्षात. आणि नागा संप्रदाय जो आहे तो नागा संप्रदाय आपल्याला भारतामध्ये फक्त हिमालयाच्या पायथ्याशी, म्हणजे हरिद्वार आहे, ऋषिकेश आहे, त्या उत्तरांचल आहे, गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे, केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि नागा साधू हे सर्वसामान्य लोकांमध्ये येत नसतात. तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी संप्रदायाचं अस्तित्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि एक विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, या मंदिराचं जे अस्तित्व आहे, या मंदिराबद्दलची जी माहिती आहे ते गॅझेटियरमध्ये असते. तुम्हाला गॅझेटियर माहीत नसेल. गॅझेटियर हे अशी पुस्तक आहे, असा एक ग्रंथ आहे, ग्रंथ म्हणण्यापेक्षा असं एक पुस्तक आहे जे माहिती पुस्तक आहे, जे कलेक्टरच्या कार्यालयामध्ये असतं. संपूर्ण जिल्ह्याची माहिती, संपूर्ण जिल्ह्याची माहिती, प्रत्येक गावाची माहिती ही गॅझेटियरमध्ये असते. आणि ती गॅझेटियर कलेक्टर साहेबांकडे, तहसीलदार साहेबांकडे ते उपलब्ध आपल्याला पाहायला मिळतात. लायब्ररीमध्ये सुद्धा आपल्या इथे आहे, आपण पाहत नाही. लक्षात. आणि अजून एक मला महत्त्वाची गोष्ट सांगतो की आध्यात्मिक दृष्टिकोनातून या तलावाचं अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो जे गेल्या 40 वर्षापासून नष्ट झालेलं आहे. म्हणजे हजारो वर्षाचं अस्तित्व आज या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. ते म्हणजे कमळाची फुलं. या ठिकाणी जी कमळाची फुलं होती ती वैशिष्ट्यपूर्ण होती. म्हणजे जे कमळ होते ते लाल तर होते, लाल कमळ होते. आणि विशेष म्हणजे त्याला आपण कथ्या कलरची जे कमळ होते ना, ती कथ्या कलरची कमळ होते, त्या आकाराचे कमळ होते. त्यावेळेस इथे म्हणजे मी स्वतः लहान असताना मी स्वतः पाहिलेलं आहे. या ठिकाणी संपूर्ण या तलावामध्ये कमळ असायचं, पाणी दिसत नव्हतं. आणि त्याची जे पानं होते, खालची पानं असतात, ती पाणी खूप मोठी पानं, 2-2, 3-3 फुटाची पानं मोठी असायची. म्हणजे त्या कमळाचं जे अस्तित्व, म्हणजे असं म्हणतात की कमळाची पानं जेवढी मोठी खालची, त्याला 2 पानं असतात, 2-3 पानं असतात ना, ती जेवढी मोठी तेवढं त्या कमळाचा जो साईज असतो, जो आकार असतो तो मोठा असतो. आणि जेवढा कमळाचा आकार मोठा असतो तेवढंच त्या ठिकाणी धार्मिक जे अधिष्ठान असते ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये, धार्मिक महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात असते, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि असं म्हणतात की काही लोकांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे, जे कीर्तन करणाऱ्यांच्या तोंडून, की या ठिकाणच्या कमळामध्ये साक्षात लक्ष्मी बसायची, असं मी ऐकलेलं आहे. सत्य काय हे आपण सांगू शकत नाही, कारण सगळ्या गोष्टी वैज्ञानिकाच्या दृष्टीनं पाहिल्या जातात. म्हणून त्या ज्या आख्यायिका आहे त्या आपण सत्य मानू किंवा असत्य मानू, परंतु त्यापासून आनंद मिळतो हे खूप महत्त्वाचं आहे. अलग लक्षात. हां, ऋषी पंचमीचं महत्त्व काय, मी या आधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आधी जे शंकराचार्य होते, शंकराचार्य हे पूर्ण भारतभर आपला उपदेश देत होते आणि पूर्ण भारतामध्ये धर्माचा प्रचार करायचे. धर्म म्हणजे हा काही हिंदू किंवा मुस्लिम असं नाही, तर धर्म म्हणजे माणसाचं कर्म. तहानलेला पाणी देणे, भुकेल्याला अन्न देणे आणि जे समस्याग्रस्त आहे त्यांची मदत करणे, अशा प्रकारचा तो त्या काळाचा धर्म होता. आणि हा धर्म एक सनातन धर्म म्हणून त्यावेळेस मानला जात होता. ऋषी पंचमीच्या दिवशी जे महिला आहेत त्या सगळ्या महिला या तलावावर या ठिकाणी येतात, आंघोळ करतात. नुसते आंघोळ नाही, या ठिकाणी पूजा करतात. आणि जुन्या जी आख्यायिका होती की आपले संपूर्ण पाप जे आहेत ते धुण्याचं एक मात्र जे केंद्र होतं ते कुंड होतं. त्या ठिकाणी जाऊन लोक प्रायश्चित्त करायचे. आपण ऐकतो की नाशिकमध्ये जे त्या ठिकाणी कुंड आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा केल्या जातात. बरोबर आहे. म्हणजे कशासाठी करतात, तर आपल्यामध्ये असणारे जे दोष आहे ते दोष दूर कसे करायचे या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये शंकराचार्यांनी सांगितलं होतं की सगळे लोक एकत्र या आणि जे चांगले लोक आहेत त्यांनी सुद्धा एकत्र या आणि जे वाईट लोक आहेत त्यांनी आपले जे दुर्गुण आहे, जे आपल्या मनामधील विचार, वाईट विचार आहे किंवा शरीरामधील जे वाईट वर्तन आहे ते दूर करण्यासाठी एकत्र या. म्हणजे चांगल्या लोकांचा काय होईल, कुंभमेळा होईल. अशा प्रकारची एक छोटी आणि मोठ्या स्वरूपामध्ये एक विचारसरणी त्यावेळेस निर्माण झाली. म्हणून तलावाचं, कुंडाचं महत्त्व आहे आणि ऋषी पंचमीचं सुद्धा महत्त्व आहे.
आणि चांगल्या पद्धतीने हे ब्राह्मण जे लोक असतात, जे पूजापाठ करतात, ते खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकतात. परंतु आपल्याला जी माहिती इतिहासात मिळते ती आपण या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. मुलींनी या बाजूला अर्धी उभी राहा. मुली या इकडे. या इकडे या. सावलीमध्ये व्हा ना बेटा. काही दिन वर व्हा. वर व्हा काही दिन. अर्धे वर अर्धे खाली या. या इकडे या बाजूला. सेकंड रो मध्ये या. असे या पुढे 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 या. अजून या सगळ्या ग्रुपमध्ये दिसा. असं लाईन मध्ये नका लागू. एक लाईन. इकडे जवळ जवळ व्हा. अजून जवळ. फोटो नाही काढायची आहे तुम्हाला, त्यांना प्रश्न विचारायचे आहे, त्यांच्याकडे फेस करा. असं या मागच्या समोर या. आता समोर घेऊ इथे बरोबर, जे मंदिराचं मी लोकेशन होते येऊ शकता मुलं. या इकडे मुलं या. स्थापना झाली.